आपण नेहमीच अननस खातो, पण तो कसा वाटतो? तुम्ही हे कधी पाहिलंय का? आज मी तुम्हाला हवाईमधील पायनॅपल फार्ममध्ये घेऊन चालले आहे. Plants per day, and at that rate, they make about 14 to 15 hours worth of work in an 8-hour period. So that's their motivation. They can make as much money as they want, as long as they work hard and they can work fast. And if you want to picture what 6,240 plants look like, you see that green flag right in the middle of this block, about 100 feet away. So if you can plant from that green flag to the roadside, and from roadside, that's only 6,240 plants. Okay, so if you're planting 8,000, you're planting all of that plus another. You guys want to go home and grow your own Mollygold? Real easy to do. Okay, first thing you're gonna do, take the crown off. You're gonna hold the crown, hold the fruit, just twist in opposite directions. Once you get the crown off, you're gonna dry that crown out in the sun for about a week or so. You want this bottom part of the crown to dry up. And once it's dry, you can go ahead and plant your plant. When you plant it only about 2 to 3 inches deep. Make sure the top of the crown sticks up. All right. Then you guys can see you guys ate a pint. आणि नील अगस्ती आणि धीरज हे पायनॅपल गार्डनमध्ये गेले होते. मी काही गेले नाही. तर खूप टेस्टी असे पायनॅपल होते त्यांनी सांगितलं. त्यांनी मग पायनॅपल आणलेत विकत. तर या ठिकाणी 2 बॉक्सेस आहेत. जड आहेत हे बघा. तर त्यावरती लिहिलंय स्वीट, एक्स्ट्रा स्वीट लिहिलंय, एक्स्ट्रा स्वीट. आणि हा अजून एक बॉक्स, हा अजून एक बॉक्स. चला आपण आता एक कट करूया आणि मग मी तुम्हाला टेस्ट दाखवते. आपण ओपन करूया एक. हे बघा. वाव, किती सुंदर आहे. हे बघा. पण हिरवं आहे अजून, ते पिकलेलं नाही. पिकलेलं आहे कस काय? ग्रीन असताना पिकलेला असतो. हा, ग्रीन असताना येलो ग्रीन असताना असताना पिकलेलं. तो माणूस तिथे 50 इयर्स साठी काम करत होता. ते सांगितलं ते कलर ते चेंज करतात. पिकायला पाहिजेत अजून. तर हे बघा, म्हटलं हे ग्रीन आहे, तर अगस्ती म्हणतो नाही, ग्रीन म्हणजे पिकलेलं आहे हे. ग्रीन म्हणजे नाही, ते कलर ते तसं नाही चालत. ते कलर वरती म्हटलं नाही, येलो कलर वरती नसतं. ऐकलं शुगर का? कंटेंट वरती आहे.
म्हटलं येलो असलं की पिकलेलं असतं की नाही फ्रूट कोणतंही. तर मी म्हटलं अरे हे कच्चं आहे. तर अगस्तीन नील म्हणतात नाही नाही कच्चं नाही आहे हे, पिकलेलं आहे. आणि तो 50 इयर्स पासून तो माणूस तिथे काम करतो म्हणाला. हे बघा हिरवं वाटतं ना हे. कोण गेलं? हे बघा. वरती कोण गेलं? आणि त्यांनी ऑलरेडी हे बघा हे आत्ता ना डिनर करून आलेत रेस्टॉरंटमधून. मी काही गेले नाही. तर पूर्ण बॉक्स आहे बघा आले आणि पटापट पटापट हे बघा खाल्लं सुद्धा त्यांनी, कापून ठेवलं होतं. छान आहे. वाव सुंदर. आणि याला काटे नाही आहेत. हे बघा. नाही तर आपण जे घेतो ना ते असं हात लावलं की काटे जाणवतात. आवडलं का तुम्हाला? चला आपण पण खाऊन बघूया. कसं वाटलं तुम्हाला हे पायनॅपल? आवडलं का? नक्की सांगा. तिथे पण खाल्ले त्यांनी, इथे पण. हे बघा आपण आता इथेच खाऊया का? हे बघा हे असेच. चला बसून खाऊया. चला या ठिकाणी हे कापून आणलेत आपण आणि आता याचा आनंद घेऊया. बघूया इथले हवाईमधले पायनॅपल कसेत. अगदी जाड जाड स्लाइस आहेत. हे बघा हे असे आहेत. हं? हे बघा कापल्यानंतर हे असं दिसतंय. खाऊन बघूया आपण आता. यम्मी यम्मी, टेस्टी टेस्टी. खरंच एक्स्ट्रा स्वीट आहे हे. मी पण जायला पाहिजे होतं हो की नाही. हम्म तर टेक्सासमध्ये घेऊन जाण्यासाठी आणलेत. आता एक तर कापून झाला इथे. 4 आणलेत. एका बॉक्समध्ये 2 पायनॅपल आहेत. तर माझं आणि त्यांचं काही बोलणं नाही झालं. ते आले आणि नंतर रेस्टॉरंटमध्ये गेले जेवायला, डिनर करण्यासाठी. तर डिनर करायला ते रेस्टॉरंटमध्ये गेले. हे पायनॅपल फार्ममधून आल्यानंतर. ए पायनॅपलचे कितीला आणले विकत? फ्रीसाठी मिळाला. एका चार. काय सांगतो खरंच? अजून नाही एक आणायचं ना मग. पर पर्सन आहे की अजून काय आणायचं अजून? अच्छा हे हे पायनॅपल एक मी आता विचारलं नीलला. तर ते पायनॅपल कितीला आणले? तर पायनॅपल विकत नाही आणले. करायला $100 लागतो चारसाठी. हं? घरी भेटायला $100 लागतं. आपला घरी $100 चार. घरी नाही इथे नाही विकत ते. याच्यात विकतं. त्याच्यात आहे. इथे $100 देतात. नाही. मग घरी 100 आहे. ते काय 10, 5, 10. $12. तर आपल्या इथे जर पाठवायचे शिपिंग करायचे तर $100 लागणार एका पायनॅपलला. चार. ओके 4 पायनॅपलला $100 लागणार जर टेक्सासमध्ये शिप करायचं असतील तर. ते म्हणजे पाठवतात ते शिप करतात मग. असं आहे. काय केलं ग अजून तिथे? मोठं होता ते फॉर्म? हा? खूप मोठं होतं. किती लांब आहे इथून? 20 minutes. अच्छा उद्या जाऊ शकतो मग. नाही आम्ही
इकडे ना कसा होता, मोठा होता? मोठा फॉर्म होता. म्हटलं मग उद्या जाऊ शकतो आपण. उद्या तर आम्ही निघणार आहे या हॉटेलमधून. हम्म. छान आहे. तर तुम्ही जर हवाईमध्ये आलात ना, तर ह्या पायनॅपल फार्मला नक्की व्हिजिट द्या. मी मिस केलं, पण तुम्ही काही कारणामुळे मला मिस करावं लागलं. आता कारण काय ते काही मी सांगणार नाही तुम्हाला. हम्म. चला, मी काही कारणामुळे जाऊ शकले नाही. मला ऍक्च्युली असे फार्म खूप आवडतात छान. द्राक्षांचे फार्म. मला शेती पण खूप आवडते. स्ट्रॉबेरी फार्म मिस झालं माझं. मधला ब्लॉग नक्की सांगा. आणि आता व्हिडिओ एडिट होतील तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतील. पण तुम्ही कुठे जायचं नाही हं. आमच्या सोबत राहायचंय कायम. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्या तर आम्ही निघणार आहोत. काय नाव आहे माहित नाही हं. उद्या आम्ही इथून निघणार आहोत आणि कुठे जाणार आहोत ते तुम्हाला उद्या कळेलच. तर चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला जे बेलचं बटन आहे तेही दाबा, म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळतील. व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि नुसतं सबस्क्राईब दाबलं तर तुम्हाला काही व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार नाही. त्यामुळे हे खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला फ्रीमध्ये सगळे देश बघायला मिळतात ते, आणि फ्रीमध्ये आपल्याला हवाई बघायला मिळतंय. तर आपण ताबडतोबच बेलचं बटन दाबायला पाहिजे, हो की नाही? चला तर दाबा बघू. डिंग 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 असं. ओके, दाबलं. छान. थँक्यू. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.